नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या काही दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती काही अपडेट आल्या नाहीत. पण त्याच दिवसांमध्ये आपल्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे हे जमा झालेले आहेत. पण काही शेतकरी असे देखील आहेत ज्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे खात्यात जमा झालेले नाही आहेत. त्याचं काय कारण आहे व कधी पैसे जमा होणार आहेत, ह्याच्याबाबत सर्वस्व अपडेट व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला देणार आहे. 2 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ असेल. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही जिल्ह्यांच्या तालुके व महसूल मंडळानुसार मी अपडेट सांगतोय, ती अपडेट काळजीपूर्वक नक्की बघा. आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेलायकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला शेती व पीक विम्याच्या संबंधित सगळ्यात लवकर अपडेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवात करूया नांदेड जिल्ह्यापासून. नांदेड जिल्ह्यामध्ये बघा 813 कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर झाला होता. पण त्यामध्ये 311 कोटीचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. आता ह्याच्यामध्ये 21 मंडळं आहेत. 21 मंडळांची पैसे बाकी आहेत. आता तुमचा हाच प्रश्न होता की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आहेत, पण आमच्या आसपास पैसे जमा झालेले आहेत. त्याचं कारण देखील हेच आहे. ह्याच्यामध्ये बघा, काही मंडळामध्ये आता कंपन्या असं दाखवत आहेत की विमा नाही म्हणत आहेत, दाखवत नाहीये. तर काही मंडळामध्ये तांत्रिक अडचणी देऊन दिशाभूल करण्याचं काम शेतकऱ्यांचं केलं जात आहे, हे कंपन्यांच्या मार्फत. आता ह्याच्यामध्ये काही कंपन्यांनी तांत्रिक अडचणी सांगितल्यात, कुठे तर रकमा अजून देखील दाखवत नाहीयेत. तर ह्याच्यामध्ये आपण काय कुठले जिल्हे राहिलेले आहेत ते देखील जाणून घेऊ. पैसे तुमचे कधीपर्यंत तुमच्या खात्यावर येऊ शकतात ह्याच्या संबंधित देखील मी तुम्हाला सविस्तर अपडेट देतो. तर बघा, किनवटमध्ये इस्लामपूर, मांडणी, जलधारा, किनवट आणि सिंदगी ह्या ह्याच्यामध्ये पैसे यायचे बाकी आहेत व हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर माहूरमध्ये वाई बाजार, माहूर, वानोळा आणि सिंदखेड तालुका. त्याच्यानंतर कंधारमध्ये दिग्रस, कंधार, कुरुळा. त्याच्यानंतर नांदेडमध्ये नांदेड शहर आणि नांदेड ग्रामीण. त्यानंतर नायगावमध्ये बरबडा आणि घुंगराळा. धर्माबादमध्ये सिरजखोड आणि धर्माबाद. उमरीमध्ये धानोरा आणि मुदखेडमध्ये बारड. ह्या मंडळांमध्ये पैसे अद्यापही जमा झालेले नाहीत. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जेवढे काही मंडळ आहेत त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त परभणी जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत. त्याचं कारण म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये परभणी तालुका आणि त्याच्यानंतर सोनपेठ किंवा गंगाखेड ह्या तालुक्यांमध्ये पैसे अद्यापही जमा झालेले नाही आहेत. हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर ही प्रोसेस येत्या 7 दिवसामध्ये कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस 7 दिवसामध्ये तुमच्या रकमा देखील अपडेट होऊन जातील व यांची जे काही तांत्रिक अडचणी आहेत, ह्या कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी नाहीत. ह्याचा बनवलेला कट आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना देखील माहिती आहे. कारण सगळीकडे पैसे वाटप होतात, पण तुमच्याच इथे का होत नाहीत हा प्रश्न तुमचा आमचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे. तर ही नांदेड जिल्ह्यासंबंधित अपडेट होती, परभणी संबंधित अपडेट होती. त्याच्यानंतर हिंगोलीच्या काही भागामध्ये देखील औंढा तालुक्यामध्ये, त्याच्यानंतर कळमनुरी तालुक्यामध्ये, त्याच्यानंतर जवळा बाजारच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. त्याच्यामध्ये औंढा तालुक्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचे आपल्यापर्यंत मेसेज आलेले आहेत की आमच्या खात्यावर पैसे जमा झाले म्हणून. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्त पैसे जमा झालेत. ते पैसे हे एका वर्षाचे नसून ते मागच्या वर्षाचे व या वर्षाचे दोन्ही मिळून एकत्र पैसे आलेले आहेत. तर हीच तुमच्यासाठी एक अपडेट होती या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याची. आता ह्याच्या व्यतिरिक्त येत्या काही दिवसामध्ये शनिवार, रविवार वगळता बाकी तुमच्या जेवढे काही दिवस आहेत त्या दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर कधीही पैसे जमा होऊ शकतात. याबाबत तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यांसंदर्भात जी काही अपडेट आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. जर तुम्हाला इतर ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या जिल्ह्याची अपडेट पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. कमेंट तुम्हाला दिसणार नाही, ती फक्त कमेंट माझ्यापर्यंत येते. तर चला, माहिती जर इथपर्यंतची महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशीच माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.